चुनाव में महिलाओं को टिकट देने पर महाराष्ट्र भाजपा महिला अध्यक्ष चित्रा वाघ ने कहा कि केवल महिला होने के नाते किसी को भी टिकट नहीं दिया जा सकता। चुनाव के समय जीतने वाली उम्मीदवार को ज्यादा महत्व है, उसी तर्ज पर महिलाओं को भी टिकट दिया जाता है। इसी के साथ भाजपा नेता ने यह भी कहा कि महिला आरक्षण लागू होने के बाद बड़ी संख्या में महिला चुनाव में दिखाई देगी। स्वतः एक महिला म्हणून जर तुम्ही माझं वैयक्तिक चित्रा वाघचं जर मत विचारलं तर मला असं वाटतं की मी फक्त अध्यक्ष आहे म्हणून मला तिकीट नको, माझ्यामध्ये ते कॅलिबर पण असलं पाहिजे आणि मी पॉलिटिक्समध्ये तर माझ्याकडे नक्कीच इलेक्टिव्ह मेरिट असलं पाहिजे। महिला आहे म्हणून तिकीट द्या असं जर कोणी मागत असेल तर ते मला स्वतःला तरी बरं वाटत नाही। आपल्याला स्वतःला इलेक्टिव्ह मेरिट आपलं तयार करावं लागतं आणि प्रत्येक वेळेला आपल्यालाच मिळेल अशातलाही भाग नसतो आणि त्याच्यामुळे रिझर्वेशन ही एक उपलब्धी आहे की बाबा ज्यांना अगदी कानाकोपऱ्यामध्ये ज्यांना संधी नाही अशा समाजातल्या महिला पुढे येतात, तर मला आनंद आहे। आता आमची ही इथं बसली अलका अत्राम, ही माझी सरचिटणीस आहे। ही कोण आहे? ही गोंड आदिवासी आहे। ही तिथल्या जिल्हा परिषदेची अध्यक्ष होती, तिथली सदस्य होती। म्हणजे असं नाही आहे की तिथं कामाला संधी नाही आहे, प्रत्येकाला त्या फ्रंटवरती संधी मिळत जाते। त्याच्यामुळे मी तर नेहमी महिलांना अशा पद्धतीने आवाहन करते की आपल्याला पण आपलं पॉलिटिकल कॅलिबर, आपलं इलेक्टिव्ह मेरिट हे वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। पक्ष तर त्या ठिकाणी आहेच आणि जर तुमच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट असेल तर तुम्हाला कोणीही डिफीट करू शकत नाही, तुमचं तिकीट कापू शकत नाही।